प्रेम आणि पद च्या तिसऱ्या भागात तुमचं स्वागत. आपल्या दोन भागांना खूप प्रतिसाद मिळाला. त्यानंतर काही जणांनी खूप बोलक्या प्रतिक्रिया दिल्या. ते म्हणले की सर, हा असा विषय आहे, आईजवळ बोलता येत नाही, वडिलांजवळ बोलता येत नाही, बहिणीजवळ बोलता येत नाही, भावाजवळ बोलता येत नाही. अनेक मुलं मुली असं म्हणाले की सर, सगळ्या भावना आपल्या मनात कोंडून राहिल्यामुळं, मनाचा कोंडमारा झाल्यामुळं काय करावं ते काही सुचत नाही. आपल्या टॉक शोच्या माध्यमातून म्हणाले निदान या भावना एक्झॉस्ट होण्याला प्रारंभ झाला. थँक्यू फ्रेंड्स. आज आपण याचाच एक तिसरा भाग घेऊ. मध्ये मी एका कार्यक्रमाला गेलो होतो. तर त्या कार्यक्रमामध्ये त्या एका सन्माननीय वक्त्यांनी एक कथा सांगितली. तर ती कथा फक्त मी तुम्हाला या भागात सांगणार आहे. काय की एक कथा अशी आहे, एक चकाकणारी वस्तू होती. ती अशी एका ठिकाणी ठेवलेली होती. ती वस्तू खूप सुंदर होती, खूपच सुंदर अशी होती, सजवलेली वस्तू होती छानपैकी. त्या चकाकणाऱ्या वस्तूकडं येता जाता अनेक लोक आकर्षित झाले. सुरुवातीला उत्सुकतेनं, कुतूहलानं ते सौंदर्य, ती नजाकत बघायला लागले. त्याकडे हळूहळू आकर्षित व्हायला लागले. त्यांना खूप भारी वाटायला लागलं, अरे किती सुंदर आहे सगळं. हळूहळू लोक थांबले, काही जण थांबले, काही जणांनी त्याचा आस्वाद घेतला, पाहिलं सौंदर्य, निघून गेले. काही जण थांबल्यानंतर काही जणांनी त्या वस्तूच्या सहवासात येण्याचा प्रयत्न केला. त्या वस्तूला हात लावला, ती वस्तू आपली व्हावी यासाठी हातात घेण्याचे प्रयत्न केले. पण मित्र, ती सुंदर वस्तू काचेची होती. ती हातात घेण्याच्या प्रयत्नामध्ये अनेकांचे हात कापले. हाताला जखमा, मोठमोठ्या जखमा झाल्या, गँग्रीन झालं. भविष्यात हात कापावे लागले, अपंग झाले. म्हणजे एक लक्षात घ्या की चकाकणारी, आपल्याला आकर्षित करणारी, हवीहवासी वाटणारी प्रत्येक गोष्ट चांगली असेलच असं काही नाही. ती वस्तू काचेची होती. त्या वस्तूचं सौंदर्य तिच्या स्वतःशी संबंधित होतं, दुसऱ्यांच्या अशा अपेक्षांशी नाही. दुसऱ्यांनी जेव्हा तिथं हात लावला, वेगात हे केलं, हातात घ्यायचा प्रयत्न केला, तेव्हा त्याचं नुकसान झालं. त्यामुळं कुठेही इमोशनल इन्व्हॉल्वमेंट करताना पहिले सगळ्या गोष्टींचा अंदाज घ्या. हे शक्य आहे का? सोपं आहे का? आपल्या अशा अपेक्षा ह्या समोरच्याची मॅच होत आहेत का? समोरच्याला त्याची जाणीव आहे का? हा सगळ्यात महत्वाचा. समोरच्याला त्याची, इथं दोन मुद्दे मला तुम्हाला सांगायचे की समोरच्याला त्याची जाणीव आहे का, आणि दुसरा महत्वाचा मुद्दा की हा तुमचा प्राधान्यक्रम आहे का. नाही का, आपण एका टॉक शो मध्ये बोललो होतो आयुष्यात 25चे महत्व. आपण तिथे एक फोकस असा केला होता की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये 25 वर्ष वयाचं एक महत्व आहे. तिथं सर्वांची सेटलमेंट होणं गरजेचे असतं. तर तुमचा प्राधान्यक्रम काय आहे नेमका? करिअर आहे का हे आहे? हा एक मुद्दा लागतो. दोन मुद्दे सांगितले की समोरच्या व्यक्तीला त्याची जाणीव आहे का, त्यांना माहिती आहे का, त्यांच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शक्य आहे का, आणि दुसरा मुद्दा हा तुमचा प्राधान्यक्रम आहे का. त्याच्यामुळं कुठंही इमोशनल इन्व्हॉल्वमेंट करताना ना खूप लक्षात ठेवा की हे आपल्याला शक्य आहे का. खूप सुरुवातीला खूप भारी वाटणाऱ्या गोष्टी नंतरच्या काळामध्ये एखाद्या दिवस खूपच त्रासदायक ठरू शकतात. सुरुवातीचा उत्साह नंतर गांभीर्यात बदलतो. गांभीर्यानंतर सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या नाही झाल्या की टेन्शन यायला लागतं. नंतर अनेक गोष्टी, इव्हन आपले विचार आपल्या नियंत्रणाच्या बाहेर जायला लागतं. टेन्शन कसं येते हे कळू शकत नाही. आणि मग याच्यामध्ये 1, 2, 3, 4 वर्ष, आयुष्यातली अनेक उमेदीची वर्ष सहज निघून जातात. मध्ये एका स्टुडंटनी सांगितलं की सर, तुम्ही जे बोलता ना
ते म्हणाले की हे सगळं मला असं वाटते की मी तुम्हाला भेटलो, मी तुम्हाला सर्व सांगितलं आणि तुम्हीच माझ्या मनातलं मांडलं. मित्रो, हा स्टुडंट एक याचा एक प्रतिनिधी होता. कशाचा? की या प्रक्रियेत गेलेल्या प्रक्रियेचा प्रतिनिधी होता. त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला हे सगळं शक्य आहे का? प्रत्येक चकाकणारी वस्तू तुम्हाला सुटेबल असेलच असं नाही, तुम्हाला शक्य होईलच असं नाही. गँग्रीन झालं तर? मी तुम्हाला एक सल्ला देऊ, एक की तुमच्यासाठी एखादी सुंदर आकर्षक वस्तू शोधण्याची जबाबदारी मुलींनी सुद्धा आणि मुलांनी सुद्धा तुमच्या आई वडिलांवर टाकून पहा. किंवा तुम्हाला जर निर्णय घ्यायचे असतील स्वतः, तर एकदा करिअरचं सेटलमेंट झाल्यानंतर घ्या. कारण इथं प्राधान्यक्रम परत तोच महत्वाचा आहे, नाही का? मी म्हणालो तुम्ही जबाबदारी शिफ्ट करा. कुठं? एकदा आई वडिलांकडं. त्यांना शोधू देत ना. तुम्हाला लहानपणापासून त्यांनी वाढवलं तर ते बघतील ना काय करायचं ते शोधतील. ते नाही, तुम्हाला जर स्वतः शोधायचे असले तर खूप विचारपूर्वक योग्य वेळी शोधा. अर्ली एज मध्ये नाही तर योग्य वेळी म्हणा. नॉट इन अर्ली एज बट एट प्रॉपर एज. यू हॅव टू डिसाइड युअर प्रायोरिटीज. परत 25चं महत्व लक्षात घ्या. राईट? एक छानपैकी शेर त्याच वक्त्यांनी सांगितला होता तिथं. ते म्हणाले की तो शेर सांगून मी तुमचा निरोप घेतो. पण ते शेर सांगायच्या अगोदर परत एकदा रिपीट काही गोष्टी करतो. एकदम जाणीवपूर्वक पावलं उचला. प्राधान्यक्रम निश्चित करा. आई वडिलांवर योग्य जबाबदारी टाका. करिअरकडे जास्त फोकस करा. नाही, आता तो शेर सांगतो. तो होता की हमारी मोहब्बत ने उनको खुदा बना डाला. हमारी मोहब्बत ने उनको खुदा बना डाला, लेकिन बाद में पता चला खुदा किसी एक का नहीं होता. लेकिन बाद में पता चला खुदा किसी एक का नहीं होता. त्याच्यामुळे परत तोच मुद्दा, सपने देखो लेकिन सपने पूरे होने की जिद मत करो. फ्रेंड्स, डिसाइड योर प्रायोरिटीज, फोकस ऑन योर करियर. ऑल द बेस्ट.